पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उडवल्यानंतर भारताने पाकिस्तानची लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली आहे। भारताने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आपली अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणाली, ज्याला सुदर्शन चक्र असं नाव देण्यात आलंय, ती सक्रिय केली आहे। ही रशियन बनावटीची दीर्घ पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली जगातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते। भारताने 2018 मध्ये 5.43 अब्ज डॉलर्सच्या कराराद्वारे रशियाकडून 5 S-400 युनिट्स खरेदी केल्या। त्यापैकी 3 युनिट्स 2025 पर्यंत कार्यरत झाल्या असून उर्वरित 2 युनिट्स 2026 पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे। ही प्रणाली भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि अन्य शत्रूंकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांविरुद्ध अभेद्य संरक्षण प्रदान करते। S-400 प्रणालीने नुकतेच पाकिस्तानच्या HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीला नष्ट करून आपली सामरिक श्रेष्ठता सिद्ध केली आहे। 7 आणि 8 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला, परंतु S-400 सुदर्शन चक्राने हे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले। या हल्ल्यांचा डेब्रिज गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे। भारताने 6 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले होते, जे 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते, ज्यात 26 निष्पाप नागरिक, त्यात एक नेपाळी नागरिक ठार झाले होते। या पार्श्वभूमीवर S-400 प्रणालीच्या वैशिष्ट्यांचा आणि सामर्थ्यांचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। S-400 सुदर्शन चक्र ही एक मोबाईल दीर्घ पल्ल्याची सरफेस टू एअर क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी रशियाच्या अल्मास सेंट्रल डिझाइन ब्युरोने विकसित केली आहे। ही प्रणाली स्टेल्थ फायटर जेट, बॉम्बर, क्रूज आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन यांसारख्या विविध हवाई धोक्यांना लक्ष्य ठरू शकते। यात 4 वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत: 40N6E 400 किलोमीटर, 48N6 250 किलोमीटर, 9M96E2 120 किलोमीटर आणि 9M96E 40 किलोमीटर, ज्यामुळे बहुस्तरीय संरक्षण शक्य होते। ही प्रणाली 400 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 30 मीटर ते 30,000 मीटर उंचीपर्यंतच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते, ज्यामुळे कमी उंचीवर उडणारे ड्रोन आणि उच्च उंचीवरील विमाने किंवा क्षेपणास्त्रे यांना सहजपणे नष्ट करता येते। S-400 एकाच वेळी 300 हवाई लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि त्यापैकी 36 लक्ष्यांवर हल्ला करू शकते, ज्यामुळे युद्ध क्षेत्रातील घनदाट हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरते। यात 9196E बिग बर्ड सर्वेलन्स रडार, 9296E ग्रेवस्टोन एंगेजमेंट रडार आणि 96L6E ॲक्विजिशन रडार यांचा समावेश आहे, जी 600 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यांचा शोध घेऊ शकतात, अगदी इलेक्ट्रॉनिक जॅमिंगच्या परिस्थितीतही। प्रणाली सक्रिय झाल्यानंतर अवघ्या 3 मिनिटात फायरिंगसाठी तयार होते, ज्यामुळे शत्रूच्या अचानक हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देता येते। याशिवाय S-400 ची रडार आणि क्षेपणास्त्र प्रणाली पूर्ण 360 डिग्री कव्हरेज देते, ज्यामुळे दिल्ली, मुंबई सारख्या महत्त्वाच्या शहरांपासून लष्करी तळांपर्यंत सर्वत्र संरक्षण मिळते। प्रत्येक S-400 युनिटमध्ये 2 बॅटरी असतात, प्रत्येकी 6 लॉन्चर, प्रगत रडार आणि नियंत्रण केंद्रासह, ज्यामुळे एका बॅटरीत 128 क्षेपणास्त्रे सामावतात। भारताने अमेरिकेच्या CAATSA म्हणजेच काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स ॲक्ट कायद्याच्या संभाव्य निर्बंधांना न जुमानता राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत हा करार केला। 2022 मध्ये पेंटागॉनच्या एका उच्च अधिकाऱ्याने अमेरिकन संसदेला सांगितले होते की भारत ही प्रणाली आपल्या पश्चिम आघाडीवरील, विशेषतः पाकिस्तानकडून येणाऱ्या धोक्यांविरुद्ध तैनात करण्याची योजना आखत आहे। S-400 प्रणालीने भारताच्या हवाई संरक्षणाला अभूतपूर्व ताकद दिली आहे। ही प्रणाली केवळ पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना निष्फळ करते, तर चीनसारख्या अन्य शत्रूंच्या हवाई धोक्यांविरुद्धही प्रभावी आहे। सध्या कार्यरत असलेल्या 3 युनिट सीमांवर तैनात करण्यात आल्या असून त्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देत आहेत। भविष्यात उर्वरित 2 युनिट्स मिळाल्यावर भारताचे हवाई संरक्षण आणखी बळकट होईल।
S-400 सुदर्शन चक्राने भारताला सामरिक वर्चस्व मिळवून दिले. शत्रूच्या हवाई हल्ल्यांना त्वरित आणि प्रभावीपणे नष्ट करण्याची क्षमता प्रदान केली. ही प्रणाली भारताच्या संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञान, विस्तृत पल्ला आणि त्वरित प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेने शत्रूचे हल्ले निष्फळ करते. दरम्यान या सर्वाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा. धन्यवाद.